हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. 18 ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी आहे. या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची. ही पूजा कशा पद्धतीने करायची, पूजेची मांडणी, उत्तर पूजा कशी करायची, नैवेद्य कोणता त्या दिवशी त्यांना दाखवायचा आहे. या दिवशी पैशांची पूजा करायची नाही, तर आपल्याला धन्वंतरी देवतेची आणि महालक्ष्मी मातेची पूजा करायची. यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे, तर मी तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ देईल, तुम्ही बघू शकता किंवा खाली जाऊन तुम्ही बघू शकता. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे यमदीपदान. आपल्याला धनतेरसची पूजा तर करायची आहे, परंतु यमदीपदान म्हणजे काय, यमदीपदान केव्हा करावं, कशासाठी करावं, यमदीपदान केल्याने काय होतं, वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आहे. वर्षातनं फक्त एकदाच आपल्याला यमदीपदान करायचं असतं, तर हे कशा पद्धतीने करायचं याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धनतेरस पासूनच दिवाळीला सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनतेरस, परंतु वसुबारसला सुद्धा तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे, म्हणून वसुबारसची सुद्धा आपल्याला पूजा करायची. ती कशी करायची यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे, तर तुम्ही खाली तो व्हिडिओ बघू शकता. परंतु धनतेरसला पण तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे. तर या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचंय. यमदीपदान म्हणजे काय, तर यमदेवांना प्रार्थना करणं, हे म्हणजे यमदीपदान. तर या दिवशी जेव्हा आपण यमदेवांना प्रार्थना करतो, म्हणजे यम म्हणजे सगळे यमदेवांना घाबरतात की बापरे, आपण म्हणतो आता यम आला, म्हणजे जेव्हा माणसाचा मृत्यू होतो किंवा मृत्यू होणार असतो, तर आपण म्हणतो की आता यमदेव येतील आणि यांना घेऊन जातील. तर आपण यमदेवांना खूप घाबरत असतो. आणि काय होतं की म्हणजे बऱ्याच जणांचा अकाली मृत्यू होतो. घरात बघा, कोणाचा ऍक्सिडेंट होतो, कोणी आजारपणाने जातं, काही ना काही गोष्टी होत असतात. तर आपल्या घरात कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये, सगळ्यांना आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य मिळावं, वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये, आपल्या घरात चांगल्या शक्तीने प्रवेश करावं, आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं, यासाठी आपल्याला यमदीपदान करायचं असतं. यमदीपदान हे वर्षातून एकदाच केलं जातं. धनतेरसच्या दिवशी ते आपल्याला करायचं असतं. तर यमदीपदान करायला काहीच वेळ लागत नाही, परंतु हे यमदीपदान व्हायलाच पाहिजे. दरवर्षी यमदीपदान आपल्याला करायचं असतं. यमदीपदान आपल्याला सायंकाळी करायचं असतं. आता यमदीपदान करत असताना पुरुष स्त्रिया कोणीही हे करू शकतं, कारण हे करत असताना महिलांचे पिरियड्स नको. महिलांचे पिरियड्स असतील तर यमदीपदान तुम्ही करू शकत नाही, कारण या दिवशी आपल्याला यमदेवांना प्रार्थना करायची. जर महिलांचे पिरियड असतील तर महिला यमदीपदान करू शकत नाही. तुमच्या घरात मोठे मुलं असतील, मुली असतील किंवा तुमचे मिस्टर असतील, सासू असतील, तुम्ही कोणालाही सांगा. तर धनतेरसला जी आपण पूजा करतो, आपली पूजेची मांडणी करतो, आपली पूजा वगैरे सगळं झालं, नैवेद्य वगैरे तुमचा सगळं झाला, किंवा नैवेद्य नंतर करणार तरी चालेल, परंतु तुमची धनतेरसची पूजा झाल्यानंतर तुम्हाला यमदीपदान करायचं आहे. आता यमदीपदान करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, तर एक तुम्हाला कणकेचा दिवा तयार करायचा आहे. थोडीशी कणिक घ्यायची, म्हणजे वेगळी मळायची, आपली जी सकाळची कणिक असते ती घ्यायची, नवीन कणिक घ्यायची, आणि त्या कणकेत तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे, म्हणजे बिना मिठाचा कणकेचा गोळा तयार करायचा. त्यात थोडीशी हळद टाकायची आणि हळद टाकून तो दिवा तयार करायचा. छोटा करा, मोठा करा, तुम्हाला जसा करायचा तसा करा. सिंगल करा किंवा चौमुखी करा. सिंगल म्हणजे त्याला 1 वाती, तर चौमुखी करणार तर 4 वाती, इकडे 2 वाती आणि इकडे 2 वाती, 4 मुख त्याला तयार करायचे आणि असा चौमुखी दिवा करायचा. चौमुखी करणार तर तुम्हाला 2-2 डबल वाती लावायच्या आहेत, म्हणजे इकडे 2, इकडे 2, इकडे 2 आणि इकडे 2, म्हणजे किती झाल्या, त्या 8 वाती झाल्या. तर 8 वाती तुम्हाला लावायच्या. 1-1 सिंगल वाट डबल करायची आणि ती लावायची. आणि तुम्हाला तिळीचं तेल घ्यायचंय आणि तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता तुम्हाला जर कणकेचा दिवा नसेल करायचा तर काही हरकत नाही, तुम्ही दुसरा दिवा पण घेऊ शकता. तुम्ही मातीची पणती सुद्धा घेऊ शकतात, किंवा तांब्याचा दिवा घ्या, पितळी दिवा घ्या, जो दिवा तुम्हाला घ्यायचा तो घ्या. परंतु दिवा घेत असताना मोठा घ्या, म्हणजे तो जास्त वेळ चालेल. कमीत कमी रात्रभर तरी चालायला पाहिजे, किंवा पहाटे 3-4 वाजेपर्यंत तो दिवा चालायला पाहिजे. बाहेर जायचं आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला थोडेसे गहू घ्यायचे आहे किंवा तांदूळ घ्या आणि त्याची रास तयार करा. आणि ती रास तयार केल्यावर त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आणि दिवा ठेवल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याची वाट दक्षिणेकडे, म्हणजे तुमच्या घराची जी दक्षिण दिशा असेल, आता हे तुमचं घर आहे चौकट आणि इथे दक्षिण दिशा आहे आणि हा तुमचा मेन डोर आहे, तर तुम्हाला दिव्याची वात इकडे करायची आहे. आता ती दक्षिण दिशेला ती वात यायला पाहिजे, अशा पद्धतीने तो दिवा लावायचा आहे.
आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर आणि तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची, दोन्ही हात जोडायचे आणि दोन्ही हात जोडून यमराजांना प्रार्थना करायची की हे यमदेवा, मला माझ्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभू द्या, माझा आणि माझ्या कुटुंबाचा अकाली मृत्यू होऊ देऊ नका, वाईट शक्तींचा आमच्या घरावर प्रभाव पडू देऊ नका, वाईट शक्तीपासून आमच्या घराचं संरक्षण करा, असं यमदेवांना प्रार्थना करायची हात जोडून. असं समजायचं की यमदेव आपल्या समोर उभे आहेत असं समजायचं आणि त्यांना प्रार्थना करायची. आणि प्रार्थना करून झाल्यानंतर एक तुम्हाला स्क्रीनवर मंत्र दिसत असेल, तो मंत्र तुम्हाला 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर घरात यायचं. घरात आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या कामाला तुम्हाला लागायचंय. अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. आता मला सांगा, जर महिलांची काही अडचण असेल, आता असं म्हणायचंच नाही ताई मग माझी अडचण आहे, मला तो दिवा लावता येणार, मला वेळ लागणार नाही. मला सांग, आता हा दिवा लावायला किती वेळ लागला? तुम्ही लावून बघा. वर्षातनं हा एकच दिवस आपल्याला मिळतो. प्रत्येक महिलांनी हा दिवा लावायचा आहे. तुमची अडचण असेल तर मी समजू शकते, परंतु नसेल तर नक्कीच तुम्ही हा दिवा लावा. प्रत्येक महिलांनी हा दिवा लावा आणि बघा तुम्ही, म्हणजे वर्षातनं एक दिवस हे आपल्याला काम करायचं असतं. यमदेवांना आपल्याला ही प्रार्थना करायची असते. यामुळे आपल्या घराचं संरक्षण होतं, आपल्या घरातल्या कुटुंबाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळतं आणि अकाली मृत्यू कोणाचाही आपल्या घरात होत नाही. आता हल्ली बघा सगळ्यांना म्हणजे हार्ट अटॅक येतो, कोणी आजारात म्हणजे चालता बोलता माणूस निघून जातो, आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळा माणूस बसलेला असतो, गप्पा मारत असतो आणि बोलता बोलता निघून जातो. अशा गोष्टी होत असतात. म्हणून आपल्याला यमदीपदान करणं खूप गरजेचं आहे. आणि तो दिवा तुम्हाला रात्रभर तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरस, दुसऱ्या दिवशी रविवारी तुम्हाला तो दिवा उचलायचा आहे. दिवा आणि ते जे काही होतं बाकीचं सगळं, आपण गहू किंवा तांदळाची रास ठेवली होती किंवा तुम्ही डिश ठेवली असेल त्याच्या खाली, तर ते सगळं उचलायचं. तुम्ही डिश तुम्ही घासून परत वापरू शकतात, पण जे गहू किंवा तांदूळ ठेवले असेल आणि तो दिवा आणि तिवा सगळं तुम्हाला एक पिशवीमध्ये भरायचं आहे आणि तुमच्या जो ओला कचरा असेल त्यात तुम्हाला टाकून द्यायचा आहे. तर सगळ्यांनी हा दिवा नक्की लावा. यमदीपदान सगळ्यांनी करा. आणि कोण कोण करणार कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कोण कोण दरवर्षी यमदीपदान करत असतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.